नमस्कार मित्रांनो, या अगोदर आपण बालमानसशास्त्र घटक 3 बघितलेले आहे. जर तुम्ही ते बघितले नसतील तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते बघू शकता. मित्रांनो, या अगोदर व्हिडिओ चालू करण्या अगोदर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या RN अकॅडमी या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण मित्रांनो, या चॅनलवर तुम्हाला कुठल्याही प्रकारची ॲडव्हर्टाईज पाहायला मिळणार नाही. फक्त आणि फक्त अभ्यासाचा विषय असतो, त्यामुळे कुठल्याही प्रकारचा टाईमपास या चॅनलवर होत नाही. चला तर मग आता आपण घटक 4 अध्ययनाचे संक्रमण हा भाग बघूया. बघा मित्रांनो, इथं काही उद्दिष्टे दिलेली आहेत, तर ती उद्दिष्ट कोणकोणती बघणार आहे आपण याच्यात. अध्ययन संक्रमणाचे स्वरूप स्पष्ट करतो, अध्ययन संक्रमणाचे प्रकार सांगतो, अध्ययन संक्रमणाच्या माहितीचे शैक्षणिक महत्त्व सांगतो आणि कामगिरी. त्यानंतर संक्रमणाच्या दृष्टीने चांगल्या प्रवृत्ती दृष्टिकोन रुजवण्याची उपयुक्त उपक्रम राबवितो. संक्रमणाचे प्रकार लक्षात घेऊन अध्यापन योजना बनवितो. आता याच्यात प्रास्ताविका दिलेली आहे. बघा, मागील प्रकरणात आपण अध्ययन प्रक्रियेवर परिणाम करणाऱ्या विविध घटकांचा अभ्यास केलेला आहे. त्यातील काही घटक अवधान, अभिरुची, स्मरण, विस्मरणासारखे आंतरिक होते, तर काही परिस्थितीजन्य म्हणजेच बाह्य परिस्थितीशी निगडित होते. यात आपण अवबोधन, त्यानंतर कल्पना, प्रतिमा यांचाही अभ्यास केलेला आहे. बुद्धी आणि भावना ही घटक विचारात घेतले होते आपण. या सर्व गोष्टी इतक्या सूक्ष्मपणे विचारात घेण्याचे महत्त्वाचे कारण असे की अध्ययन परिणामकारक व्हावे. म्हणजे आपण शिक्षक झाल्याच्या नंतर जे शिकवणार आहोत ते अध्ययन कसं झालं पाहिजे, परिणाम झालं पाहिजे, आपण हे याच्यात घेणार आहोत. या अध्ययनाचा अध्ययनार्थ्यांना भावी जीवनात उपयोग व्हावा, म्हणजे आपले जे विद्यार्थी आहेत त्यांना त्याच्या आयुष्यामध्ये याचा उपयोग व्हावा, हा त्याचा उद्देश आहे. शिक्षण ही भावी जीवनाची शिदोरी असते. जीवन आणि शिक्षण यात एकरूपता असते. जीवन म्हणजेच शिक्षण आणि शिक्षण तेच जीवन असायला हवे. अध्ययनार्थी आत्मसात केलेल्या अध्ययनाचा त्यांच्या जीवनात उपयोग होतो का, हाही खरा प्रश्न या ठिकाणी आहे. एका ठिकाणी त्यांनी संपादित केलेले ज्ञान म्हणा, कौशल्य म्हणा, त्यांना अन्य ठिकाणी उपयोगी पडते का, हा एक प्रश्न अध्ययनाच्या उपयोगाशी निगडित आहे. अध्ययनात अनुभवलेले निरीक्षण, अनुकरण, विचार करण्याची पद्धत, तर्कशुद्धता तसेच चिकित्सकपणा त्यांना अन्यत्र उपयोगी पडतो का, याचा विचार आपणास या प्रकरणात करायचा आहे. बघा, काही वेळा मिळलेले ज्ञान, कौशल्य, अंगतंत्र दुसऱ्या एखाद्या परिस्थितीत अडथळ्यांचा निर्माणही करणारे असेल. अशा संक्रमित होणाऱ्या अध्ययनाचा आपण या प्रकरणात विचार करणार आहोत. त्यासंबंधी मानसशास्त्रांनी मांडलेल्या विचारधारणा जाणून घेणार आहोत. आता एक बघा, 4.1 मध्ये आपण अध्ययन संक्रमणाचे स्वरूप बघणार आहोत. याच्यामध्ये बघा, एखाद्या गोष्टीचे स्वरूप जाणून घेताना त्या विषयाचे पृथक्करण आपणास करावे लागते. पृथक्करण करणे म्हणजे काय, त्याच्याशी सुटे भाग करणे किंवा असं विस्तृतीकरण करणे. या गोष्टीचा अर्थ समजून घ्यावा लागतो. त्या गोष्टी संबंधित निगडित असलेले घटक कोणते, या विषयी संबंधित प्रश्न कोणते, याचा उहापोह करावा लागत असतो. एखाद्या विषयाचे स्वरूप आपल्या ध्यानात आले की मग त्या अनुषंगाने त्या विषयाचा सूक्ष्म अभ्यास करणे आपणास सोपे जात असते. अध्ययन प्रक्रिया स्वरूप उपपत्ती दुसऱ्या घटकात आपण अभ्यास प्रक्रियेचे स्वरूप अशाच प्रकारे समजून घेतले होते. त्यानंतर आता अध्ययन संक्रमण म्हणजे नेमके काय आहे हे सुरुवातीस आपण जाणून घेतले पाहिजे. एखाद्या विशिष्ट परिस्थितीतील अध्ययनाचा दुसऱ्या नव्या परिस्थितीतील अध्ययनावर अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम होतो. आता अनुकूल आणि प्रतिकूल म्हणजे काय तुम्हाला माहीत असेल मित्रांनो, चांगला आणि वाईट म्हणता येईल त्याला, अनुकूल आणि प्रतिकूल. पूर्वीचे अध्ययन नंतरच्या अध्ययनाला एकतर पूरक ठरते किंवा विरोध करणारे ठरते, अडथळा आणणारे तरी ठरते. यालाच आपण अध्ययन संक्रमण म्हणतो. संक्रमणात संक्रमित होणे महत्त्वाचे असते. अध्ययन संक्रमणाची प्रचिती आपणास वारंवार येते. अध्ययन संक्रमण होते हे सत्य आहे. अध्ययनाचे संक्रमण झाले नसते तर शिक्षणाचा जीवनात उपयोग झाला असता का, बिलकुल नाही, झालाच नसता. कारण कोणी शिक्षणाकडे वळले नसते. म्हणजे शिक्षणाचा आपल्या आयुष्यामध्ये निश्चितच फायदा होत
असतो. शाळेत अध्ययनार्थी ज्या गोष्टी शिकतो त्या गोष्टींचा त्याला जीवनात जेव्हा उपयोग होतो तेव्हा ते अध्ययन संक्रमण असते. एखादा विद्यार्थी स्कूटर चालविण्यास शिकला. काही दिवसानंतर मोटरसायकल चालवण्याचा प्रसंग आला. मोटरसायकल चालविताना स्कूटर शिकून ती कौशल्य त्याने आत्मसात केली होती. त्याचा उपयोग त्याला झाला असेल का? निश्चितच. शाळेत एखाद्या विद्यार्थ्याने तबला वाजवायला शिकला. पुढे ढोलकी वाजवताना तबला कौशल्याचे त्याला उपयोगी पडतच असतो. घरी कानडी बोलणारा मुलगा मराठी शाळेत दाखला झाला की मराठी बोलण्यात त्याला कानडी भाषेच्या नियमांचा अडथळा झाला. मराठी भाषा बोलणे त्याला अवघड गेले. ही सर्व उदाहरणे अध्ययन संक्रमणाची आहेत. तुम्हाला एक अध्ययन संक्रमण म्हणजे काय हे कळालं असेल मित्रांनो. जसं की एखादा मुलगा असतो, जर तो हिंदी सायडर असेल किंवा हिंदी असेल तर त्याच्या घरी हिंदी बोलल्या जाते आणि मराठी शाळेत जर त्याचं नाव दाखल केलं तर त्याला मराठी बोलायला थोडीशी अवघड जाते. यालाच आपण काय म्हणता येईल, अध्ययन संक्रमणाच्या ह्या ज्या उदाहरणं दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये ते सांगता येईल आपल्याला. आता बघा, अध्ययन संक्रमण हे कोणत्या गोष्टीत घडते तेही पाहणे अगत्याचे आहे. ज्ञानाच्या बाबतीत तर संक्रमण घडतेच. एका विषयातील ज्ञानाचा दुसऱ्या विषयाशी ज्ञानासाठी आपणास उपयोग होतो. ज्ञानाप्रमाणेच तंत्र, पद्धती, कौशल्य, दृष्टिकोन, वृत्ती व निष्ठा या विषयात आत्मसात केल्या तर दुसऱ्या परिस्थितीत त्या संक्रमित होतात. श्रमनिष्ठा, बंधुभाव, स्वावलंबन इत्यादी मूल्यही संक्रमित होत असतात. अध्ययनाने संक्रमण होते म्हणजे नेमकं काय होते, कशाचे संक्रमण होते, कशा प्रकारे होते इत्यादी प्रश्नाची उत्तरे शोधणे महत्त्वाचे ठरते. अध्ययन संक्रमणात एका ठिकाणी घेतलेले ज्ञान व कौशल्य दुसऱ्या ठिकाणी नेता येते. आता बघा, किंवा नेता येऊन ते वापरताही येते. अध्ययन संक्रमणामुळे ज्ञानाचा शिळेपणा जाऊन ते अद्ययावत व नूतन स्वरूपात प्रगट होते. नूतन म्हणजे नवीन स्वरूपात आपल्याकडे प्रगट होत असते. अध्ययन संक्रमणासंबंधी विविध उपपत्ती व मानसशास्त्रज्ञांनी मांडलेल्या आहेत. थोडक्यात अध्ययनार्थांचे अध्ययन प्रभावी व्हावे, यातील सुलभता यावी, अध्ययनातून होणारे संस्कार कायमस्वरूपी टिकून राहावेत, मूल्य, आदर्श तसेच संस्कार अध्ययनार्थांच्या भावी जीवनात प्रतिबिंबित व्हावेत, या दृष्टीने अध्ययन संक्रमणाचे स्वरूप व व्यापकता आपण ध्यानात घेतली पाहिजे. आता बघा 4.2 मध्ये काय दिलेलं आहे. आपण 4.1 बघितलं, आता 4.2 मध्ये काय दिलेलं आहे ते आपण या ठिकाणी बघूया. 4.2 मध्ये अध्ययन संक्रमणाची व्याख्या दिलेली आहे. एका विशिष्ट परिस्थितीत मिळालेले ज्ञान, संपादित केलेले कौशल्य, तंत्र, वृत्ती आणि सवय. काय काय सांगितलेलं आहे, कौशल्य, तंत्र, वृत्ती आणि सवय यांचा उपयोग जेव्हा दुसऱ्या परिस्थितीत आपल्याला होतो, अनुकूल, प्रतिकूल किंवा कोणताच नाही, तेव्हा त्यास अध्ययन संक्रमण असे म्हणतात. ही झाली अध्ययन संक्रमणाची व्याख्या. याच्यात कौशल्य, तंत्र, वृत्ती आणि सवय यांचा उपयोग जेव्हा होतो तेव्हा दुसऱ्या परिस्थितीत आपल्याला होतो, तेव्हा ते अनुकूल किंवा प्रतिकूल किंवा कोणताच त्याचा नाही असं याचा व्याख्या केलेली आहे. शाळेत शिकलेल्या अनेक गोष्टींचा आपल्याला दैनंदिन जीवनात उपयोग होतो. शाळेच्या परिस्थितीत अध्ययनाचा जीवनाच्या परिस्थितीत उपयोग होतो. एका विशिष्ट परिस्थितीतून दुसऱ्या विशिष्ट परिस्थितीत होणारे अध्ययनाचे संक्रमण आहे. अध्ययन संक्रमणाची प्रचिती आपल्याला वारंवार येत असते. अध्ययन संक्रमण होते हे सत्य आहे. संक्रमण झाले नसेल तर शालेय शिक्षणाचा जीवनात उपयोग झाला नसता. कोणी शिक्षणाकडे आकर्षित झाले नसते. शाळेत शिकलेल्या गोष्टींचा किंवा जेव्हा जीवनात उपयोग होतो तेव्हा ते संक्रमण होय. अध्ययन संक्रमण होते ही गोष्ट आता जगमान्य आहे. ही प्रक्रिया कशी घडते यासंबंधी मात्र अनेक तज्ज्ञांनी वेगवेगळी मते मांडलेली आहेत. अध्ययन संक्रमणासंबंधी मांडलेल्या विविध प्रकाराला आपण आता परामर्श घेऊ. आता बघा 4.3 मध्ये काय दिलेलं आहे, तर अध्ययन संक्रमणाचे प्रकार दिलेले आहेत. चला तर मग आता आपण अध्ययन संक्रमणाचे प्रकार बघूया. एखाद्या परिस्थितीतील अध्ययनाचे दुसऱ्या परिस्थितीत अध्ययनावर 3 प्रकारचे, किती प्रकारचे, 3 प्रकारचा परिणाम होत असतो. त्याच्यामध्ये 1 नंबर आहे अनुकूल परिणाम, 2 नंबर आहे प्रतिकूल परिणाम,
त्यानंतरचा नंबर आहे 3, कोणतेही परिणाम होत नाही. या 3 परिणामांवरून अध्ययन संक्रमणाचे 3 प्रकार संभवतात. आता अध्ययनाचे संक्रमण कसे होते बघा. धन संक्रमण, त्यानंतर ऋण संक्रमण, त्यानंतर शून्य संक्रमण. धन, ऋण आणि शून्य असे संक्रमण होत असते. आता धन संक्रमण म्हणजे काय? एका परिस्थितीत केलेल्या अध्ययनाचा दुसऱ्या परिस्थितीत किंवा दुसऱ्या पद्धतीत करावयाच्या अध्ययनावर जर अनुकूल परिणाम होत असेल, म्हणजे चांगल्या प्रकारचा जर परिणाम होत असेल, किंवा एका विषयाच्या अध्ययनाची दुसऱ्या विषयाच्या अध्ययनास मदत होत असेल, तर अशा अध्ययनात संक्रमण किंवा धन संक्रमण असे म्हणतात. संस्कृत विषयाचा अभ्यास मराठीत अभ्यासास पूरक ठरतो. म्हणजे जर एखाद्याला संस्कृत येत असेल तर त्याला मराठी लवकर येईल, किंवा मराठी येणाऱ्याला संस्कृत लवकर येईल. याला आपण पूरक म्हणू शकतो. त्यानंतर सायकलवर तोल सांभाळताना आला की स्कूटर किंवा मोटरसायकल शिकण्यास त्याचा उपयोग होतो. ज्याला सायकल येते त्याला मोटरसायकल लवकर शिकता येते मित्रांनो. त्यानंतर बघा, आता नेहमी इंग्रजीतून लेखन करण्याची सवय असलेल्या विद्यार्थ्यास मराठीतून लेखन करताना अडचणी येतात. गणित विषयाच्या अध्ययनाचा पदार्थविज्ञानाच्या अभ्यासात उपयोग होतो. शाळेत विद्यार्थ्यांना विविध गोष्टी अशा रीतीने शिकवाव्यात की त्या गोष्टीचे जास्तीत जास्त धनसंक्रमण होईल. आता अध्ययनार्थ्यांना शाळेत अनेक प्रकारचे ज्ञान दिले जाते. अध्ययनार्थी निरनिराळी कौशल्यही आत्मसात करतात. अभिरुची निर्माण होते, वृत्ती घडतात, दृष्टिकोन तयार होतात. हे संस्कार अध्ययनार्थ्यांच्या भावी जीवनात जास्तीत जास्त प्रमाणात संक्रमित व्हावेत हे धनसंक्रमणातून होऊ शकते. आता बघा, ऋण संक्रमण कशाला म्हणतात नेमकं? एका परिस्थितीत केलेल्या अध्ययनाचा दुसऱ्या परिस्थितीतील करावयाच्या अध्ययनावर विपरीत परिणाम होत असेल, किंवा एका विषयाचे ज्ञान दुसऱ्या विषयाचे ज्ञान मिळविताना अडथळा निर्माण करत असेल, तर अशा संक्रमणास काय म्हणता येईल? ऋण संक्रमण असे म्हणता येईल. त्यामध्ये बघा, इंग्रजीतील वाक्यरचना शिकवताना मराठी वाक्यरचनेचे जर ज्ञान अडथळा निर्माण करते, म्हणजे मराठी आपण कर्ता, कर्म आणि क्रियापद असं वाक्य तयार होते, हो ना. जेव्हा एखादं वाक्य तयार होते तेव्हा कसं होते? पहिले कर्ता येतो, नंतर कर्म येते आणि नंतर क्रियापद येते, अशी रचना शिकवतो. पण इंग्रजीत मात्र कर्ता, क्रियापद, नंतर कर्म अशी रचना असते. त्याच्यामुळं काय होते की हे अशी जर रचना त्यांनी शिकायला लागले मुलं, तर त्यांना अडथळा जाऊ शकतो. मराठीतील लिंगभेदाच्या अभ्यासानंतर हिंदीतील लिंगभेद शिकताना काही वेळा अडथळा निर्माण होतो. उदाहरणार्थ, मराठी भाषेत पुस्तक नपुंसक लिंगी येते, तर हिंदीत बुक्स, किताबे हे कसं येईल? स्त्रीलिंगी येईल. त्यानंतर बघा, मराठी भाषा बोलणारा माणूस कानडी बोलू लागला तर पूर्वी मिळालेले ज्ञान नंतरचे ज्ञान मिळवताना अडथळा काय करतो? निर्माण करत असतो. आता तिसरं आहे शून्य संक्रमण. शून्य संक्रमण कशाला म्हणता येईल? दोन्ही परिस्थितीत अगदी भिन्न असतील तर एका परिस्थितीतील अध्ययनाचा दुसऱ्या परिस्थितीतील अध्ययनावर अनुकूल अथवा प्रतिकूल कोणताच परिणाम होत नाही. त्यावेळी प्रकाराच्या संक्रमणास शून्य संक्रमण असे आपण म्हणू शकतो. जसं की इतिहासाच्या अध्ययनाचा गणिताच्या अध्ययनावर साधक किंवा बाधक काहीच परिणाम घडत नाही. सायकल शिकण्याचे कौशल्य आणि टंकलेखनाचे म्हणजे आपण टायपिंगचे कौशल्य याचाही काही एकमेकावर परिणाम होत नाही. धावण्याच्या कौशल्याच्या वाचनाच्या कौशल्याशी अर्थार्थी काही संबंध नाही. स्वयंपाक करण्याच्या कौशल्याचा विणकाम करण्याच्या कौशल्यावर काही परिणाम होत नसतो. असे वेगवेगळे आहेत ज्याचा शून्य संक्रमण होते. आता बघा, 4.4 मध्ये अध्ययन संक्रमणाच्या विविध उपपत्ती दिलेल्या आहेत. हे बऱ्याच वेळात विचारतात मित्रांनो परीक्षेमध्ये. बघा, आता शक्तिवादी उपपत्ती म्हणजे काय? 19व्या शतकात मानसिक शक्तींना मानसशास्त्रावर आपला फार मोठा पगडा बसवला होता. त्या काळात अशी समजूत होती की आपल्या मनाची तर्क, अवधान, स्मरण अशी स्वतंत्र केंद्र आहेत. व्यायामामुळे स्नायू ज्या प्रकारे बळकट होतात, त्याच प्रकारे मनाच्या शक्तींना स्वतंत्रपणे वळण लावता येते. पण कोणत्याही परिस्थितीत हा बळकट शक्तींचा उपयोग करता येतो. आता बघा,
मानसिक शक्तींचा स्वतंत्रपणे विकास करता येतो हे गृहीत धरल्यामुळे त्या काळात काय होतं, गणित, तर्कशास्त्र, व्याकरण, भाषाशास्त्र, लॅटिन या विषयांना महत्त्व प्राप्त झाले. आता ठराविक विषयांच्या अभ्यासाने मानसिक शक्तींचे चांगले नियमन होऊन त्यांना योग्य वळण लागते. मानसिक शक्तींचा एकदा विकास झाला की अध्ययन संक्रमण आपोआप घडून येते, अशी पूर्वीची समजूत होती. ही उपपत्ती शक्तिवादी उपपत्ती म्हणून ओळखली जाते. शक्तिवादी उपपत्ती कशाला म्हणतात किंवा कशी ओळखली जाते याच्यावर प्रश्न पडला होता. आता बघा, जोपर्यंत शक्तिवादी उपपत्तीचा प्रभाव होता तोपर्यंत शालेय अभ्यासक्रमात लॅटिन, भूमिती, व्याकरण या विषयांना महत्त्वाचे स्थान होते. हे विषय मानसिक शक्तींना वळण देण्यास समर्थ असल्यामुळे विज्ञानासारख्या अत्यंत उपयुक्त विषयांना अभ्यासक्रमात स्थान नव्हते. कोणत्या विषयाला अभ्यासक्रमात स्थान द्यायचे हे ठरवताना मानसिक शक्तींना वळण देण्याचे सामर्थ्य त्या विषयात आहे की नाही हा निकष लावला जाईल. त्यामुळे अन्य विषयांची उपयुक्तता गौण मानली जाईल. गौण म्हणजे 2 नंबरची, त्याच्यानंतर त्यांना म्हणजे महत्त्व दिलं जायचं. आता शक्तिवादी उपपत्तीवरील आक्षेप काय आहे तर बघा, अनुशीलनाने मानसिक शक्तींना वळण लागते व एकदा असे वळण लागले की अध्ययन संक्रमण होते. याचे पुरावे व्यवहारात मिळत नव्हते. वेदातील ऋचा पाठ केल्या की गणितातील सूत्रे पाठ होतील असे मुळीच नाही. त्यामुळे मानसिक शक्तींना वळण लावण्याच्या बाबतीत केवळ परिश्रम पुरेसे ठरत नाहीत, ही गोष्ट सूर्यप्रकाशा एवढी स्पष्ट झाली. आता 19व्या शतकाच्या अखेरच्या शतकापासून अध्ययन संक्रमणावर अनेक शास्त्रज्ञांनी प्रयोग केले. आधुनिक मानसशास्त्राचा जनक कोण आहे मित्रांनो? विल्यम जेम्स आहे. तर याने पहिला प्रयोग केला. अध्ययनाने पाठांतर शक्ती कितपत सुधारते हे पडताळून पाहण्याचा त्याचा उद्देश होता. त्या प्रयोगात 5 प्रयोग होते, त्यापैकी जेम्स हा एक होता. व्हिक्टर ह्युगो सटायर या फ्रेंच काव्यातील 158 ओळी रोज काही वेळ देऊन पाठ केल्या. त्यासाठी त्याला 132 मिनिटांचा अवधी लागला. ही त्याची पूर्वचाचणी म्हणजेच प्री टेस्ट होती. त्यानंतर पाठांतराचा सराव व्हावा म्हणून रोज 20 मिनिटे याप्रमाणे 38 दिवस त्याने अंध कवी विल्टनचं पॅराडाईज लॉस्ट हे इंग्रजी काव्य पाठ केले. हा त्याच्या प्रशिक्षणाचा भाग होता. मग त्याने शेवटी काय केलं, सटायरच्या 158 वेगळ्या ओळी पाठ करण्यास घेतल्या. तर त्याला 151 मिनिटे लागली. ही अंतिम चाचणी होती, म्हणजे पोस्ट टेस्ट होती. पूर्वीपेक्षा पाठांतरात जास्त वेळ लागणाऱ्या अध्ययनांचे संक्रमण न होता उलट व्यत्यय झाला. हा प्रयोग जरी विस्कळीत व अशास्त्रीय असला तरी काय होतं तर निष्कर्ष बरोबर होता असल्याची खात्री देता आली नसती. तर शक्तिवादी उपयुक्तता सातत्य पडताळून पाहण्याच्या प्रयोगांना त्यामुळे चालना मिळाली. त्यानंतर निरनिराळ्या शास्त्रज्ञांनी प्रयोग करून शक्तिवादी उपपत्ती बरोबर नसल्याचे सिद्ध केले. आता शब्द पाठ करणे, गुणाकार करणे, वस्तूंचे वजन अजमावणे, रेषाखंडाची लांबी न मोजता ओळखणे, विशिष्ट अक्षरे खोडणे यासंबंधी प्रयोग थॉर्नडाईक, वुडवर्थ आणि क्लाईन यांनी केले. या प्रयोगावरून असा निष्कर्ष काढला की 0.5 इंच लांबीच्या रेषाखंडाची लांबी आजमावणे हे 6 इंच लांबीच्या रेषाखंडाची लांबी आजमावण्यापासून भिन्न आहे. 40 ग्रॅम वजनाचा अंदाज बरोबर घेतला की 500 ग्रॅम वजनाच्या वस्तूचा बरोबर अंदाज बांधता येईल असे नाही. क्रियापदे ओळखता येणे वेगळे आणि विशेषण ओळखता येणे वेगळे. एका क्रियेचा सराव केल्याने दुसरी क्रिया सोपी होत नसते. आता बघा, समान घटक उपपत्ती काय आहे तर थॉर्नडाईक या मानसशास्त्रज्ञाने आपल्या प्रयोगाच्या आधारे समान अंश उत्पत्ती मांडली. याचा सहकार वुडवर्थ याने थोडा बदल केला. अंश या शब्दाऐवजी घटक हा शब्द सुचवला, म्हणून ही उपपत्ती समान घटक उपपत्ती या नावाने ओळखली जाते. मूळ अध्ययनाची परिस्थिती आणि नंतरची परिस्थिती
यांच्यात ज्या प्रमाणात सारखेपणा किंवा समानता असेल त्या प्रमाणात पहिल्या परिस्थितीत मिळवलेले ज्ञान दुसऱ्या परिस्थितीत संक्रमित होऊ शकेल. या परिस्थितीत सारखेपणा ज्ञान, तंत्र, कौशल्य, मनोवृत्ती इत्यादी बाबतीत असेलच. या विषयातील साम्य आणि तंत्रज्ञान साम्य असल्यामुळे अध्ययन संक्रमण घडून आणते. संस्कृत भाषेच्या अध्ययनाला मराठीचा उपयोग होतो, कारण या दोन्ही भाषेच्या लिपीत शब्दात काही प्रमाणात वाक्यरचना सारखेपणा आहे. गणिताच्या अध्ययनाच्या शास्त्राच्या अध्ययनास मदत होते. टेनिस खेळणाऱ्या बॅडमिंटन लवकर येईल. थोडक्यात दोन परिस्थितीतील विषयाची समानता किंवा तंत्रज्ञान समानता असली की संक्रमण सहजपणे होते. आता बघा, याच्यामध्ये या दोन्ही भिन्न परिस्थितीत साम्य असेल तर त्या प्रमाणात अध्ययन संक्रमण होईल. द्विभागीय संक्रमण दिलेलं आहे. आता या द्विभागीय संक्रमणामध्ये उजव्या हाताला दिलेल्या सरावामुळे प्राप्त झालेले कौशल्य डाव्या हाताला किती प्रमाणात प्राप्त होईल हे पाहण्यासाठी डॉक्टर गोपाल स्वामींच्या आरसा आणि चांदणी उपकरणाच्या आधारे प्रयोग करता येईल. तसेच मूळ असलेल्या लाकडी पेलावर आधारित प्रयोग करता येईल. आता काही प्रयोग झालेले आहेत ते पण आपण बघू. पाहावा, या दोन्ही प्रकारच्या अध्ययनार्थी जितक्या प्रमाणात तंत्र समजावून घेण्याचा प्रयत्न करतील तितक्या प्रमाणात संक्रमण जास्त होईल. एका हातातून दुसऱ्या हाताकडे तंत्राचं संक्रमण करता आले तर त्या संक्रमणाचा द्विभागीय संक्रमण असे म्हणतात. मानसशास्त्रीय प्रयोग या घटकात नमूद केलेला प्रयोग प्रयोगशाळेत करावेत. दोन्ही परिस्थितीत विषय, तंत्र, वृत्ती यात एवढे जास्त साम्य तेवढे संक्रमण अधिक. दोन्ही परिस्थितीत साम्य जेवढे कमी तेवढे संक्रमण कमी होते. दोन्ही परिस्थितीत वरील घटकांच्या बाबतीत साम्य ध्यानात आले नाही तर संक्रमण शकणार नाही, हे ध्यानात ठेवावे. आता सामान्यीकरणाची उपपत्ती काय आहे? सामान्यीकरण प्रक्रियेमुळे संक्रमण शक्य होते असे C.H. जड्ड यांनी म्हटले आहे. C.H. जड्ड यांच्या उपपत्तीनुसार अध्ययन परिस्थितीचे विश्लेषण करून त्यामधील तत्त्व सामावून घेतले तर अध्ययन संक्रमण होते. अध्ययनार्थ्यांनी 2 गटात जड्ड यांनी प्रयोग केला. भांड्यांच्या तळाशी असलेल्या नाण्यांचा वेध घेण्यास त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. नाणे तळाशी 12 पाण्याखाली होते. नाण्याचा वेध बाणाने घ्यायचा होता. 2 गटामध्ये एका गटाला प्रकाशाच्या वक्रीभवनाचा नियम व त्याच्या पानाखाली असलेल्या नाण्यावर होणारा परिणाम समजावून सांगण्यात आलेला होता. त्यानंतर दुसऱ्या गटात विश्लेषण करून त्यावरील तत्त्व समजावून सांगितलेले होते. बघा, इथं आकृती 1 आहे, आकृती 2 आहे. त्यानंतर हे 1, 2 आता हे तुम्हाला बघायचं आहे. त्यानंतर पाण्याची पातळी 4 करण्यात आली. नाण्याचा वेध घेण्यास सांगण्यात गटातील विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. वक्रीभवनाचे नियम ज्या गटाला सांगितले होते त्यांनी नाण्याचा वेध बरोबर घेतला, दुसऱ्या गटाला वेध घेणे जमले नाही. जड यांची उपपत्ती 1 हे बघा, इथं ते दाखवलेलं आहे. जड यांची उपपत्ती गोष्ट लक्षात येते ती म्हणजे अध्ययन संक्रमण केवळ परिस्थितीच्या किंवा विषयाच्या सारखेपणावर अवलंबून नाही आहे, तर कशावर अवलंबून आहे? विषयाचा अभ्यास कशा प्रकारे केला जातो त्यावर ते अवलंबून असते. अभ्यास करताना विश्लेषण तत्त्व शोधून काढणे, सामान्यीकरण करणे त्यावर अध्ययन संक्रमण अवलंबून आहे. यांत्रिकीपणे शिकविताना अध्ययन संक्रमण होत नाही. अध्ययनार्थांना गणिताचे शिक्षक लघुकोन नेहमी आकृती क्रमांक 1 मध्ये काढल्याप्रमाणे शिकवतात. मगाशी जे आकृत्या दाखवल्या होत्या ते, आणि आकृती 2 मधील कोन लघुकोन असूनही विद्यार्थ्यांना तो लघुकोन आहे हे मान्य करत नाहीत. शिक्षकांनी काढलेल्या आकृतीत त्रिकोणाचा पाया नेहमी खालीच असतो. आकृती क्रमांक 1 मध्ये पाया BC असे सांगितले जाते. हे इथं दाखवला होता मित्रांनो आपण. हे बघा, हे आहेत ते, ठीक आहे. हे आकृती 1, 2 हे बघून घ्या. आणि आकृती 2 मध्ये पाया वर काढला आहे हे अध्ययनार्थी मान्य करीत नाही. आकृती क्रमांक 1 मध्ये AB व AC हे सुद्धा वेगवेगळ्या वेळी त्रिकोणाचे पाया असू शकतात, हे अध्ययनार्थ्यांना माहीत नसते. थोडक्यात शिक्षक अध्ययनार्थ्यांना यांत्रिकपणे शिकवतात. अध्यापनात तुटकपणा असतो, सामान्यीकरणावर भर देत नाहीत. त्यामुळे अध्ययन
संक्रमण होण्यास अडथळा निर्माण होतात. अध्ययन संक्रमण होत नाही. आता बॅगले यांनी मांडलेली उपपत्ती बघूया आपण. बॅगले यांनी कुठली उपपत्ती मांडली ते आपल्याला बघायचं आहे. नुसते एखादे तंत्र आत्मसात करून खऱ्या अर्थाने संक्रमण होत नाही असे बॅगले यांनी मांडले. काय म्हटले बॅगले यांनी? तर नुसते एखादे तंत्र आत्मसात केले तर अध्ययन संक्रमण होत नाही. त्यांच्या मते सामान्यीकरण तर आवश्यक आहेच, ते ध्येयनिष्ठपणे गेले पाहिजे. एखादी कृती सहेतुक किंवा ध्येयनिष्ठ असेल तर अध्ययन संक्रमण मूल्य वाढते. आपण अनेक तत्वांचा अभ्यास करतो, त्यातील आपणास जी तत्वे पटतात त्याचा स्वीकार करतो. हे करीत असता त्यासंबंधी आपली ध्येयनिष्ठा किती आहे त्यावर अध्ययन संक्रमण अवलंबून आहे असे बॅगले यांनी म्हटले आहे. प्रामाणिकपणा आणि कर्तव्यदक्षता ही तत्वे आपणास मान्य आहेत, पण त्यावर आपली अढळ निष्ठा नाही. तत्वांच्या बाबतीत ध्येयनिष्ठ असल्याशिवाय अध्ययन संक्रमण होत नाही. हिंदी चित्रपटातील नायक चित्रपटात राष्ट्रासाठी सर्वस्वाचा त्याग करतो आणि व्यवहारात मात्र राष्ट्रविरोधी व राष्ट्रघातकी लोकांना आश्रय देतो. नाटकात रामाची भूमिका करणारा व्यावहारिक पातळीवर मात्र रावण असतो. राष्ट्रातील गरिबावर वळवळून भाषणे करणारा पुढारी म्हणजेच नेता व्यवहारात मात्र गरिबांना काडीची मदत करत नाही. तत्वाबद्दल आपली ध्येयनिष्ठ नसल्यामुळे हे घडते. अध्ययन संक्रमण होण्यासाठी कृती सहेतुक ध्येयनिष्ठ असली पाहिजे असे या उपपत्तीत आधारे सांगितलेले आहेत. थोडक्यात काय तर त्यांचं म्हणणं एवढं आहे की माणसाचे म्हणजे दाखवायचे दात वेगळे असतात आणि खायचे दात वेगळे असतात. नेते जसे म्हणजे बोलतात किंवा भाषणं करतात तसे नाही वागत. चित्रपटामध्ये हिरो काम करते की ते देशासाठी काहीही करेल आणि वास्तविकतामध्ये काय करते हे त्यांनी सांगायचा प्रयत्न केलेला आहे. आता शैक्षणिक महत्त्व काय 4.5 मध्ये ते आपल्याला बघायचं आहे. शिक्षणाचा केंद्रबिंदू अध्ययनार्थी आहे. शिक्षणाच्या अभ्यासक्रमाची दीक्षा बदलली आहे. शिक्षण हे जीवनाभिमुख झाले आहे. शिक्षणाला मानसशास्त्रीय बैठक लाभली आहे. आता बघा, अभ्यासक्रम पद्धती यातील होणारे आमूलाग्र बदल शिक्षकांनी ध्यानात घेऊन अध्ययन करावयास हवे. अध्ययनक्रमात समाविष्ट झालेल्या विषयाचा संबंध जोडून जीवनाच्या वाटचालीत उपयुक्त प्रस्थापित केले गेले पाहिजे. संपला मित्रांनो आपला एवढा व्हिडिओ आहे 4 नंबरचा. त्याच्यानंतर आपण एवढं पेज आहे, त्याच्यानंतर 5वा आपल्याला घटक घ्यायचा आहे. अध्ययनार्थ्यांनी जिज्ञासा जागृत करून उपयुक्त ज्ञान कौशल्य तसेच संपादन करण्यास प्रवृत्त करावे. तत्वशोध उपयोजन व त्यावर भर देऊन अध्ययनार्थ्याची रचना करावी. निरनिराळे विषय शिकवताना सामान्यीकरण अधिक भर द्यावा. विषय तुटकपणे न शिकवता त्याचा एकमेकाशी संबंध प्रस्थापित करावा. अध्ययनार्थांशी बौद्धिक कुवतीवर संक्रमण अवलंबून असल्यामुळे मंदबुद्धीच्या मुलांना शिकवताना नियम तत्वे नीट समजतील याची काळजी घ्यायला पाहिजे. त्यानंतर उजळणी चर्चा यावर अधिक भर द्यावा. चांगले जीवनमूल्य अध्ययनार्थ्यांना रुजतील त्या दृष्टीने प्रयत्नशील असावे. श्रमनिष्ठा, बंधुभाव, स्वावलंबन, समाजनिष्ठा इत्यादी मूल्ये संक्रमित करण्यासाठी योग्य ते प्रयत्न करावेत. माहिती तंत्र पद्धती कौशल्य यातील समानता अध्ययनात आणून द्यावी. त्यानंतर 10 नंबरचा आहे. शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करताना त्या कार्यक्रमाच्या समाज जीवनाशी संबंध जोडावा, तो स्पष्ट करावा. तर अध्ययन संक्रमणाच्या मुळाशी विषयाचे आकलन आहे. विषय उत्तम प्रकारे विद्यार्थ्यांना समजला तर अध्ययन संक्रमण सुलभ शिक्षकांनी ध्यानात घ्यावे. आता हा आहे समारोप. समारोपमध्ये काय आहे तर ह्या प्रतिकूल आणि ह्या आपण ज्या गोष्टी पाहिल्या त्या आहेत. आणि त्यानंतर हा आहे स्वाध्याय. तर आपल्याला स्वाध्यायाशी काही तेवढं हे नाही आहे, स्वाध्याय आपण घेऊ नये. तर मित्रांनो, तुम्ही जर असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहिजेत असतील, वाटत असेल की नवनवीन व्हिडिओ टाकावे, तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये मला त्याविषयी तुम्हाला जो व्हिडिओ पाहिजे ज्या विषयाचा ते सांगू शकता. आणि तुम्ही जर आपल्या आर्यन अकॅडमीला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुमची तयारी एकदम चांगल्या प्रकारे होईल. मित्रांनो, आपण या ठिकाणी फक्त आणि फक्त अभ्यासाच्या गोष्टी करतो, त्यामुळे इथं कुठल्याही प्रकारच्या चॅनलला आपण ॲडव्हर्टाईजसुद्धा घेत नाही आणि
न थकता किंवा न ॲडव्हर्टाईज येता डायरेक्ट तुमचा फक्त आणि फक्त अभ्यासाचा विषय या ठिकाणी असतो. चला तर मित्रांनो, धन्यवाद. ह्याच प्रकारे चॅनलला सपोर्ट करत चला. लाईक केलं नसेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.